अंबादास दानवेंचा कॅश बॉम्बमुळे एकच खळबळ। आज अधिवेशनामध्ये कॅश बॉम्बचे पडसाद उमटण्याची शक्यता। आणखी काही व्हिडिओ समोर आणणार असल्याचा दानवेंचा इशारा। मनसेच्या संदीप देशपांडेंकडून भ्रष्टाचाराचा आणखी एक व्हिडिओ पोस्ट। थोड्याच वेळात पत्रकार परिषदेतून करणार खुलासा। भ्रष्टाचाराचं आणखी एक प्रकरण मनसे बाहेर काढणार। मुंबईतील अधिवेशनामध्ये पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याचा अहवाल तयार। आज विधानसभा अध्यक्षांना विधिमंडळ सुरक्षा रक्षक अहवाल सादर करणार। विरोधी पक्षनेतेपदावरून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थता असल्याची माहिती। एक गट आदित्य ठाकरेंसाठी आग्रही तर भास्कर जाधवांच्या नावाला मात्र विरोध। मनसेची ताकद किती आढावा घ्या। उद्धव ठाकरेंचे जिल्हा संपर्क प्रमुखांना आदेश। संघटनात्मक बांधणी करा, संपर्क प्रमुखांना सूचना। राज ठाकरे उद्या ठाणे कोर्टात हजेरी लावणार। 2022 मधील सभेत तत्कालीन मनसे शहराध्यक्षांकडून तलवार भेट। राज ठाकरेंसह अविनाश जाधव आणि रवींद्र मोरेंवर गुन्हा। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक होणार। विरोधकांच्या शेतकऱ्यांच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता। कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विरोधक आक्रमक। उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर। खासगी कार्यक्रमासाठी अजित पवार दिल्लीत। दिल्ली दौऱ्यात अजित पवार अमित शहांना भेटण्याचीही शक्यता। निवडणुकीतील संघर्षानंतर राणे बंधूंचं हस्तांदोलन। पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये निलेश राणे आणि नितेश राणे एकत्र। नागपूरमधील लोकभवन येथील कार्यक्रमात राणे बंधूंमध्ये हितगुज। नागपुरातील हुरडा पार्टीत रंगली गाण्यांची मैफिल। विधानसभा अध्यक्षांनी गायलं गाणं। मुख्यमंत्र्यांनी दिली दाद। मुख्यमंत्री फडणवीसांकडून कुमार सानू यांच्या गाण्याचीही फरमाईश। मरण पत्करू पण वंदे मातरमची सक्ती मान्य नाही। दारुल उलूमचे मौलाना अरशद मदनी यांची पोस्ट। वंदे मातरम मधील काही ओळी मुस्लिमांच्या विरोधात असल्याचा आरोप। कांदिवलीमध्ये 5 वर्षीय मुलीवरती अल्पवयीन मुलाकडून अत्याचार। मुलगी बाहेर खेळत असताना गोड बोलून घरात नेऊन दुष्कृत्य। 16 वर्षीय अल्पवयीन आरोपीला फाशी देण्याची मागणी। कोल्हापूरमधील सायबर चौकात भीषण अपघात। सिग्नलला थांबलेल्या 5 ते 6 चारचाकी आणि दुचाकींना ट्रकनं उडवलं। या अपघातात 4 ते 5 जण जखमी। पुणे अहिल्यानगर हायवेवरती देखील भीषण अपघात। पिकअप वाहनाला टेम्पोची पाठीमागून जोरात धडक। अपघातात अनेक महिला प्रवासी गंभीर जखमी। इंदापूरमध्ये भीमा नदीतील अवैध वाळू उपसावर कारवाई। 7 बोटी पाण्यात बुडवत 70 लाखांचा मुद्देमाल नष्ट। वाळू तस्करांचे धाबे दणाणले। बाईकमध्ये पेट्रोल भरताना आग। उत्तर प्रदेशच्या हाथरस मधली घटना। दुर्घटनेत तरुणाचा मृत्यू। नाशिकमध्ये आईनंच पैशांसाठी पोटच्या मुलांची विक्री केल्याचा संशय। तर संगोपनासाठी पैसे नसल्यानं 12 पैकी 3 मुलांना दत्तक दिल्याची आईचा दावा। गोव्यातील नाईट क्लब अग्निकांड प्रकरणी आणखी एकाला अटक। क्लब मालक अजय गुप्ताला पोलिसांनी घेतलं ताब्यात। आतापर्यंत 6 जणांना अटक। पहिल्या T20 सामन्यामध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात दणदणीत विजय। दक्षिण आफ्रिकेचा डाव केवळ 74 धावांवर संपुष्टात। हार्दिक पांड्याची अष्टपैलू कामगिरी।